गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक माणूस एका आमराईसमोरनं जात असतो. त्याला आंबे दिसतात झाडाला लागलेले. आता त्याच्या डोळ्यांना आंबे दिसतात, तर डोळे तिथे जाऊ शकतात का? मग त्या आमराईत चालत जातात त्याचे पाय. पायांनी तो आंब्याच्या झाडाजवळ पोचतो. पण ते पाय आंबे तोडू शकतात का? नाही. मग आंबे तोडतात त्याचे हात. आता हातांनी आंबे तोडले, पण हात आंबे खाऊ शकतात का? त्याचा स्वाद घेऊ शकतात का? नाही. मग तो आंबा खातो, म्हणजे आपली रसना, म्हणजे आपली जीभ त्याचा स्वाद घेते. आता जिभेने चाखले, पण जीभ राखू शकते का? राखले कोणी? तर पोटाने. आता हे सगळं चालू असताना आमराईचा माणूस जो मालक असतो, तो बघतो या माणसाला आणि येऊन त्याच्या पाठीत एक काठी मारतो. आता पोटाने खाल्ले, पाठीचा बिचारीचा काय दोष? पाठीला मार खावा लागला, दुखलं. तर ही सगळी स्टोरी तो माणूस एका महात्म्याला सांगतो. म्हणतो, "यात बिचाऱ्या पाठीचा काय दोष आहे?" हे सगळं सांगतो तो त्यांना. ते म्हणतात, "आता तू अजून थोडं पुढे जा या स्टोरीत." अ, डोळ्यांनी पाहिले, पायांनी तिथपर्यंत चालत गेला. चालत गेल्यावर हाताने ते आंबे तोडले. तोडू शकत नाही म्हणून ते तोडले आणि चाखू शकत नाही ते चाखले जिभेने, राखले आपल्या पोटाने, मार खाल्ला पाठीने. पाठीने मार खाल्ल्यावर दुखलं, मग पाणी कुठे आलं? डोळ्यात. म्हणजे जिथून ते महात्मा म्हणतात हे चक्र आहे, हे काही संपत नाही. पूर्ण हे चक्र पूर्ण करावंच लागतं तुम्हाला. तुमच्या कर्माचे फळं जे डोळ्यांनी पाहिलं होतं, ते त्याला फेडावं लागलं. गाईज, आपल्या अवतीभोवती आपण नेहमी म्हणत असतो कर्म, कर्माचा सिद्धांत. जर का कोणी चुकत असेल, आपल्याला असं लक्षात येत असेल की चुकतंय, एक तर त्याला सांगायचा प्रयत्न करा, त्याला सुधारायचा प्रयत्न करा हक्कानी. कारण जर का तो तुम्हाला ऐकत नसेल आणि तुम्ही त्याचं ऐकत नसाल, तर तो तुमचा बेस्ट फ्रेंडच नाही. आणि जर का तो तुमचा फ्रेंड असेल, तर त्याला सांगायचा प्रयत्न करा की कर्माकडे थोडंसं फोकस करायचं. आपण त्या कर्माचा भागीदार व्हायचं नाही. जर का तो काही चुकत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तो काहीतरी चुकीचं करतोय, आणि त्याला पण मौका द्यायचा की आपल्या पण काही चुका होत असतील तर सांगा. कळत-नकळत आपल्या हातून खूप चुका होत असतात आणि आपल्याला असं वाटत असेल, मी तर खूप चांगलं केलं, मग मी तर सगळ्यांचं चांगलं करते किंवा करतो, मग माझ्यासोबत असं का होतं? पण कुठेतरी काहीतरी चुकत असतं आणि हे कोणाला तरी कळत असतं. तर आपण तेवढी स्पेस द्यायची समोरच्याला की तो आपल्या चुका आपल्याला सांगू शकेल, आपल्याला करेक्ट करू शकेल. कारण जर का आपण कोणाला सांगितलं नाही आणि कोणी आपल्याला सांगितलं नाही, म्हणजे आपल्या लाईफमध्ये फ्रेंड्सच नाही आहेत. घरचे लोक आपल्याला सांगतच असतात, पण सोशली वावरताना घरात चुका कमी करतो आपण. सगळं हे वागण्या बोलण्याचे असतात, ते सगळे पेत्रे आपले बाहेरच असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना छान घेऊन चालायचं आहे आपल्याला. सगळ्यांच्या कर्माचा विचार करायचा आहे, कारण सगळ्यांबरोबरच आपला प्रवास असतो. एखादा चुकत असेल, एखादा ग्रुप चुकत असेल आणि आपण त्या ग्रुपचे भागीदार असलो, तर कळत-नकळत आपणही त्या बॅड कर्माचे पार्टिसिपंट असतो. त्याच्यामुळे फोकस ऑन इट. स्टे बेस्ट. आय लव्ह यू ऑल.